हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्र, आपण या व्हिडिओमध्ये SSC बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026च्या परीक्षेच्या दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या इंग्लिश पेपरची प्रश्नपत्रिका संभाव्य उत्तरासह पाहणार आहोत. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 इंग्रजी विषयाच्या पेपरचे आन्सर की आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. क्वेश्चन 1A, डू ॲज डिरेक्टेड. त्यातला 1, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. फर्स्ट N-RSE नर्स आहे, यू हे लेटर या ठिकाणी भरावं लागेल. त्यानंतर अंडरमध्ये ई हे लेटर मिस झालेलं भरावं लागेल. क्लाइममध्ये आय लेटर मिस आहे, आय भरावं लागेल. MIGST माईट होईल. त्यानंतर सेकंड पहा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर्स येतील. फर्स्ट चेंज, ओरिजिन, पॅराडाईज, स्कूल. सेकंड हिंडर, ऑनर, ह्युमॅनिटी, हंबल. थर्ड पहा, पंक्च्युएट द फॉलोइंग. आय आस्क्ड माय टीचर्स वाय इज ही वर्किंग आउटसाइड. आय कॅपिटल लिहावं लागेल. आय आस्क्ड माय टीचर्स डबल डॉट, डबल इनवर्टेड कॉमाजमध्ये लिहावं लागेल. वाय इज ही वर्किंग आउटसाइड क्वेश्चन मार्क, इनवर्टेड कॉमाज कंप्लीट. वायचं W कॅपिटल. त्यानंतर हे आय एम रिअली एक्सायटेड, सिंगल इनवर्टेड कॉमामध्ये वाक्य आहे, येईल हे. हेचं H कॅपिटल, हे नंतर एक्सक्लेमेशन मार्क, आय कॅपिटल, आय एम रिअली एक्सायटेड, फुल स्टॉप. फोर्थ, मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच म्हटलेलं आहे. तर चॅम्पियनशिपमधले लेटर्स घेऊन आपल्याला वेगवेगळे शब्द तयार करू शकतो आपण. प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. उदाहरण दाखल मी लिहिली पहा उत्तर. शिप, मॅप, कॅप, हिप, कॅम्प, पिन, पॅन, मॅन वगैरे. त्यानंतर 5, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. लिसन केअरफुली. बाकीचे शब्द आपल्याला भरता येतील. सायलेंटली, प्रॉपरली, जेंटली, अटेंटिव्हली वगैरे. 6, वर्ड चेन आहे. स्मॉलची वर्ड चेन आपल्याला तयार करता येईल. ॲडजेक्टिव्हची वर्ड चेन तयार करायचे. लिटल, एल्डर, रेड, डार्क वगैरे. तुम्ही अजून वेगळे शब्द या ठिकाणी घेऊ शकता. बी, डू ॲज डिरेक्टेड. फर्स्ट, अटेम्प्ट एनीवन म्हटलं आहे. तर मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज ॲट द एज ऑफ. आपण वाक्य तयार करू शकतो. शी स्टूड ॲट द एज ऑफ फार्म. ऑर त्याला दिला पी पहा. ॲड ए क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय नो हू दिस मॅन इज. तुम्ही अजून वेगळे वाक्य त्या ठिकाणी देऊ शकता. 2, अटेम्प्ट एनीवन. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. रिस्पॉन्सिबलला आपण ITY हा सफिक्स लावू शकतो. रिस्पॉन्सिबिलिटी असा शब्द तयार करता येईल. कंटिन्यूला आपण डिस हा प्रिफिक्स लावू शकतो. डिसकंटिन्यू असा शब्द तयार करू शकतो आपण. बी, मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. रिस्पॉन्सिबल, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस वर्क. असं मी वाक्य लिहिले, तुम्ही वेगळे लिहू शकता. कंटिन्यू युअर वर्क. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स मी लिहिलेलं आहे, वेगळे तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्यातला A1, राईट द आन्सर्स टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. फर्स्ट सेंटेन्स आहे, हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देर इज ऑलवेज डॅश डॅश. तर ॲन ओपनिंग डॅश डॅश असं आपल्याला वाक्य कम्प्लीट करता येईल. सेकंड, एव्हरी फोर्टनाईट ए फ्लावर ब्लूम्स ऑन हिबिस्कस प्लांट बिग ब्राईट अँड टेंडर. थर्ड, द वॉटर इज जेंटल, रॉक इज सो हार्ड. फोर्थ, द फ्लावर कम्स टू ए लाईफ फॉर अ डे yet it does so in full splendor. त्यानंतर A2, complete the following web. hibiscus flower. तर अशा पद्धतीने वेब कंप्लीट करता येईल. स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द मून. फॉल्स विथ द अर्थ बाय इव्हिनिंग. ब्लूम्स बिग ब्राईट अँड टेंडर. विदर्स कम्प्लिटली बाय इव्हिनिंग. A3, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द गिवन नाउन्स. तर रॉकी बीच, आवर प्रॉब्लेम, मॅजेस्टिक ओशन, स्मॉल क्रॅक्स अशा पद्धतीनं आपल्याला इथं ॲडजेक्टिव्ज लावता येतील. A4, डू ॲज डिरेक्टेड. फर्स्ट, इट टेक्स द शेप.
रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हटले. वाक्य येईल इट हॅज टेकन द शेप. सेकंड, इट लेफ्ट अस थिंकिंग. पिक आउट जेरंड फ्रॉम द सेंटेन्स. द थिंकिंग हे जेरंड आहे या ठिकाणी. A5 पर्सनल रिस्पॉन्स. नेचर इज द बेस्ट टीचर एक्सप्लेन इन 3 to 4 सेंटेन्सेस. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये हे उत्तर लिहू शकता. प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. बी, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. B1, रीराईट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू आर फॉल्स. फर्स्ट सेंटेन्स ट्रू आहे, सेकंड फॉल्स आहे, थर्ड ट्रू आहे, फोर्थ फॉल्स आहे. त्यानंतर B2, गिव रिझन्स फॉर द फॉलोइंग. द नॅरेटर रश्ड टू द वरांडा बिकॉज डॅश डॅश म्हटलं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने उत्तर लिहिता येईल. द नॅरेटर रश्ड टू द वरांडा बिकॉज ऑफ फर्स्ट बार्किंग ऑफ डॉग्स बिकमिंग लाउडर. सेकंड, हिअरिंग द काउइंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज. B3, राईट अँटोनिम्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट म्हटलं आहे. तर गॅदर्डला येईल स्कॅटर्ड, मर्सीफुलीला येईल मर्सिलेसली, फिमेलला येईल मेल आणि हिडला येईल इग्नोर. B4, डू ॲज डिरेक्टेड. त्यातला फर्स्ट, द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. तर रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली डॅश बट ऑल्सो. अशा पद्धतीने येईल पहा. द बार्किंग बिकेम नॉट ओनली लाउडर बट ऑल्सो मोर ॲग्रेसिव्ह. सेकंड, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ म्हटले. आय रिकॉल द टेरिबल कस्टम. तर याचं उत्तर येईल ऑप्शन बी, द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय मी. त्यानंतर B5 पर्सनल रिस्पॉन्स आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. क्वेश्चन 3A, रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट आहे ट्रू, सेकंड फॉल्स, थर्ड फॉल्स, फोर्थ येईल फॉल्स. त्यानंतर A2, कंप्लीट द फॉलोइंग वेब. कंडिशन ऑफ द कॅप्टन. तर ही डझंट फील पोएट्स आर्म. सेकंड येईल ही हॅज फॉलन कोल्ड अँड डेड. थर्ड, his lips are pulse and still. Fourth, he has no pulse nor will. A3, find the rhyming words for the following from the poem. Bed la dead, kill la will, fun la done, bread la trade. त्यानंतर B, appreciation of the poem. द ट्विन्स ही या ठिकाणी पोएम दिले, त्याचं ॲप्रिशिएशन अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. टायटल द ट्विन्स. नेम ऑफ द पोएट हेनरी सॅम्ब्रुक ली. राईम स्कीम आहे ABCD. फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन, हायपरबोली. थीम किंवा सेंट्रल आयडिया जी आहे ती तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. क्वेश्चन 4A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. फर्स्ट, स्वप्नील कुसळे वॉज बॉर्न ऑन. तर आपल्याला लिहिता येईल August 6, 1995. सेकंड, स्वप्नील्स फादर इज डॅश डॅश म्हटलं तर अ व्हिलेज स्कूल टीचर. थर्ड, प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज अ ticket examiner. Fourth, Swapnil won the gold medal in junior category in the 50-meter rifle thrown event. A2 पहा, rearrange the following events as per their occurrence in the passage. अशा पद्धतीने अरेंज करता येतील ही वाक्य. फर्स्ट येईल स्वप्नील वॉज बॉर्न इन अन ॲग्रिकल्चर फॅमिली. सेकंड येईल स्वप्नील जॉइनड क्रीडा प्रबोधिनी. थर्ड येईल स्वप्नील ओन गोल्ड मेडल ॲट ISSF वर्ल्ड कप. फोर्थ येईल स्वप्नील ओन ब्रोंज मेडल ॲट पॅरिस. A3 मॅच द सिनोनिम्स. फार्मिंगला येईल ॲग्रिकल्चर. प्राईजला येईल अवॉर्ड. कॅपॅसिटीला येईल पोटेन्शियल. आयडेंटिफायला येईल रेकग्नाइज. A4 डू ॲज डिरेक्टेड. स्वप्नील्स फादर एनरोल्ड हिम इन क्रीडा प्रबोधिनी इन 2009. फ्रेम WH क्वेश्चन म्हटले तर याचं उत्तर येईल व्हेन डीड स्वप्नील्स फादर एनरोल हिम इन क्रीडा प्रबोधिनी. त्याच्यानंतर सेकंड स्वप्नील चोज शूटिंग टू स्पेशलाइज. ॲड ए क्वेश्चन टॅग. तर याला क्वेश्चन टॅग लिहिता येईल आपल्याला डिडंट ही क्वेश्चन मार्क. A5 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, त्याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. B समरी रायटिंग आहे, प्रत्येकाचं उत्तर वेगळं येईल, तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. क्वेश्चन 5A लेटर रायटिंग आहे, इनफॉर्मल ऑर फॉर्मल, तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता, वेगळं उत्तर येऊ शकतं.
बी पहा, B1 or B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. B1 आहे डायलॉग रायटिंग, त्यातला ए. प्रिपेअर ए डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. आता इथं जम्बल्ड सेंटेन्सेस दिले आहे, त्याचा सिक्वेन्स असा येईल. फर्स्ट येईल, वुड यू लाईक टू जॉईन आर्म्ड फोर्सेस. सेकंड येईल, येस ॲक्च्युअली इट इज माय पॅशन. थर्ड येईल, व्हाय डू यू लाईक टू जॉईन. फोर्थ येईल, आय लव्ह टू विअर युनिफॉर्म अँड सर्व द नेशन. बी, complete the following dialogue. A says, who is your favorite actor? B says, I like Amitabh most. A says, what makes him your favorite? B says, his acting and his voice. तर आता या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. नमुना दाखल मी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. सी, राईट ए डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स ऑफ अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन. तर याचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. B2 ड्राफ्टिंग अ स्पीच आहे. याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःच्या शब्दात लिहू शकता. क्वेश्चन 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. या प्रश्नाचे उत्तरही तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. A1चं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर A2 पहा, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. टायटल दिलेलं आहे एनर्जी, टाईप्स कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आता टायटल एनर्जी किंवा टाईप्स ऑफ एनर्जी आपण तुम्ही देऊ शकता. कायनेटिक एनर्जीची उदाहरणं या ठिकाणी लिहिले. सबटाईप्स मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. मेकॅनिकलमध्ये लिपिंग फ्रॉग, मुव्हिंग कार. इलेक्ट्रिकलमध्ये लाईटनिंग ऑर पॉवर लाईन्स. न्यूक्लिअरमध्ये इनसाइड द अर्थ्स कोअर, फ्युजन ऑफ सन अँड स्टार्स. त्याच्यानंतर केमिकलमध्ये स्ट्रायकिंग ऑफ मॅच. नंतर द फूड वी ईट. बी पहा, एक्सपांड द थीम. B1 और B2 या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर स्पेसचं येईल अंतराळ किंवा अवकाश. प्रॉमिसचं येईल वचन. स्किल कौशल्य. प्रिटेंड ढोंग करणे किंवा ढोंग. बाउंड्री सीमारेषा. नॅचरल नैसर्गिक. बी पहा, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन टू म्हटलं आहे. टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली. तर नियमितपणे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. जेवणापूर्वी तुमचे हात धुवा. थर्ड, अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज्ड फूड आयटम्स. तयार व बंदिस्त किंवा पॅक केलेले अन्नपदार्थ खाण्याचे टाळा. फोर्थ, ईट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. हिरव्या पालेभाज्या व फळे खा. सी, ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रॉब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ॲन एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज. उतळ पाण्याला खळखळाट फार. सेकंड, ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य नेहमी कटू असते. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.